नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट मेजरमेंटने मी तुम्हाला आज दाखवणार आहे गाजर हलवा. कसं बनवायचं आहे बघूयात. तर आपण इथे वापरणार आहोत 1 किलो गाजर. असे छान मोठे मोठे लाल गाजर घेऊन या. स्वच्छ धुवायचेत, गरज वाटलं तर सोलून घ्या, अदरवाईज अगदी स्वच्छ असतील म्हणजे त्यावर जे थोडासा तूस वगैरे असतं तसं नसेल तर तसेच किसून घेतले तरीसुद्धा चालतील. किसताना खूप जाडही नका किसून घेऊ गाजर आणि खूप बारीक पण नाही, मीडियम असे आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहेत. गाजर आपले किसून झालेले आहेत. तर पुढची तयारी करूयात. आपल्याला लागणार आहे 2 चमचे साजूक तूप. साजूक तुपामध्ये आपण अगोदर अर्धा पाव म्हणजेच 125 ग्रॅम इथे खवा घेतलेला आहे, तो परतून घेऊयात. खवा छान मोकळा होतो असं केल्यामुळे, किंवा मग तुम्ही अगोदर गाजर परतून घ्या आणि नंतर खवा ॲड केला तरीसुद्धा चालेल. फक्त मग नंतर किसून घ्या खवा आणि मग ॲड करा, जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होतं. तर ह्याच्यामध्ये मी आता 1 कप दूध घातलेलं आहे. फुल फॅट मिल्क घ्या. तर हे सगळं छान मिक्स झालेलं आहे, तूप, दूध आणि खवा. आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये किसून घेतलेलं सगळं गाजर ॲड करणार आहोत. छान परतून घ्यायचं आहे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ही प्रोसेस ना मीडियम हीटवर करायचं आहे, कंटिन्युअस हलवत, जेणेकरून काय होईल, गाजर पण छान शिजेल आणि त्यामध्ये दूध, खवा यांचा अर्क छान उतरेल आणि मस्त आपला गाजर हलवा जो आहे ना तो टेस्टी बनेल मंडळी. तर परतत राहायचं आहे. आणि या स्टेजला ना आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊयात. तर साखर साधारणतः मी ते 100 ते 125 ग्रॅम घ्यायची आहे. म्हणजे जर तुमच्याकडे कमी गोड आवडत असेल तर 100 ग्रॅम साखर इनफ आहे. मस्त सगळं परतून घ्यायचं आहे. हलव्याचं हेच आहे सगळ्यात की हलवत राहा, म्हणजेच परतत राहा. त्यामुळे आपला हलवा छान बनतो, खाली लागतही नाही. आणि हलवा बनवताना कधी पण जाड बुडाची कढई घ्या, जेणेकरून खाली लागणार नाही हलवा आणि आपली टेस्ट जी आहे ना गाजर हलव्याची ती अजिबात बदलणार नाही. तर हे तयार होते, आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर मी इथे घेतले आहे काजू, बदाम आणि पिस्ते, जे की मी रफली चॉप करून घेतले. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या थोडेसे, तरीसुद्धा चालतील. तुम्ही ह्याच्यामध्ये केशरसुद्धा ॲड करू शकता. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा मेंबर तरी असा असतो की त्याला गाजर हलव्यामध्ये किंवा कोणत्याही मिठाईमध्ये ड्रायफ्रूट्स आवडत नाही. म्हणजे खीर वगैरे बनवली तर त्यातही ड्रायफ्रूट नको असतात. तर आमच्याकडे पण आहे एक मेंबर असा, त्यामुळे मी ह्यातला थोडासा गाजर हलवा अगोदर बाजूला काढून घेणार आहे तयार झाल्यानंतर, आणि नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे. भरपूर ड्रायफ्रूट्स घालून घ्या. थंडीचे दिवस आहेत, या सीझनमध्ये थोडंसं असं हेल्दी खाल्लं ना तर खरंच खूप छान असतं. तर तुम्ही बघू शकता आपला जो गाजर हलवा आहे त्यामधलं सगळं दूध आटत आलेलं आहे आणि आपले गाजर जे आहेत ना ते पण छान मऊ झालेले आहेत. या स्टेजला मी ह्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा वेलची पावडर घालणार आहे. परत एकदा सगळं करायचं आहे मिक्स. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आपला गाजर हलवा तयार आहे मंडळी. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मी यातला थोडासा हलवा काढून घेते आणि नंतर त्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स घालणार आहे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने गाजर हलवा एकदा तर बनवला पाहिजेच या थंडीच्या सीझनमध्ये. अगदी सोपी पद्धत आहे. 1 किलो गाजर, 1 कप दूध, 2 चमचे साजूक तूप, साखर घालायची आहे 100 ते 125 ग्रॅम आणि भरपूर ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर. तर अशा प्रकारे आपला गाजर हलवा तयार आहे मंडळी. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी आवडली का. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मंडळी. मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या, सोप्या, हेल्दी, झटपट बनणाऱ्या, ट्रॅडिशनल आणि काही नवीन प्रकारच्या रेसिपीसुद्धा अपलोड करत असते. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. असंच प्रेम देत राहा. बाय.